श्री स्वामी समर्थ स्वामी सुसंवाद या चॅनलवर सर्वांचे मनापासून धन्यवाद। स्वामींचे सुसंवाद ऐकण्यासाठी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब तसेच सोबत असलेल्या बेल आयकॉनचे बटन प्रेस करायला विसरू नका। स्वामी म्हणतात, बाळा, रस्ता चुकणं हे चुकीचं नाही, परंतु जर तुला माहीत आहे की हा रस्ता मला चुकीचा वाटत आहे किंवा तुला त्या चुकीची जाणीव होत आहे तर त्याच वेळी सावध हो, कारण रस्ता चुकीचा असून त्यावर चालत राहणे हे खूप चुकीचे आहे। समजून घे तू तुझ्या स्वामींचा इशारा, कारण तुझ्या स्वामींवरचा विश्वास हाच तर आहे तुझ्या सुखाचा दरवाजा। या दरवाजापर्यंत तुला पोहोचायचे आहे, म्हणूनच तुझ्यापर्यंत स्वामींचा हा सुसंवाद आला आहे। विश्वास ठेव स्वामींवर, कारण नाही सोडणार तुला स्वामी असे वाऱ्यावर, कारण तूच तर आहे त्यांचा आवडता दूत। पुढे स्वामी तुला म्हणतात की तुझे विचार तुला घडवत आहे। तू जेवढा चांगला विचार करशील तेवढेच तुला समाधान मिळणार आहे। तुझी जी चिंता आहे ती एकदा स्वामी चरणांवर सोडून तर बघ, आणि मग बघ तुझे हे अमूल्य जीवन जगण्याकडे कसा तुझा दृष्टिकोन बदलतो। हे तुला कळेल बाळा, तू म्हणजे एक चुंबक आहे आणि तुझे विचार हे लोखंड। आता तूच ठरव की तुला तुझ्याकडे काय आकर्षित करायचे आहे। तर तुझा जेवढा या परमात्म्याच्या अदृश्य शक्तीवर विश्वास होईल तेवढेच तुला या ब्रह्मांड नायकाचे खरे रहस्य कळेल। जर तुला हे विचार पटत असेल तर आत्ताच कमेंटमध्ये स्वामी तुम्हीच ब्रह्मांड नायक आहात हे बोल। जर तुझ्याकडे कसलीही संधी येत नसेल तर ती तू तुझ्या कार्यातून निर्माण कर, कारण तू खूप सामर्थ्यशाली आहे। तुझ्यासोबत स्वामी आहेत तर तुला अशक्य असे काहीच नाही। तुला आयुष्याची ही नौका पार पाडताना फक्त एकाच गोष्टीचे आता या क्षणापासून भान ठेवायचे आहे, ते म्हणजे तू कधीच दुसऱ्याच्या दुःखाचे कारण बनणार नाही। एकदा का तुला या गोष्टीचे भान यायला लागले तर सुख तुझ्यापासून थोड्याच अंतरावर आहे। स्वामींना तुझ्यातली एक गोष्ट कमी करायची आहे, आणि ती म्हणजे तुला इतरांकडून असणारी अपेक्षा। बाळा, हे कलियुग आहे, यात अपेक्षा फक्त स्वतःकडून करायच्या असतात। त्यामुळे तू तुझ्या अपेक्षा आणि इतरांवर तुझा जो अवाजवी विश्वास आहे, तू न माणसांची पारख करता विश्वास ठेवतो, तो मर्यादेपुरताच ठेव, कारण तू या गोष्टीचा जितका अधीन जाशील तितकेच तुला दुःख होऊ शकते। म्हणून इतरांशी मर्यादेपुरते नाते बनव। ते नाते स्वार्थासाठी नसावे तर मनापासून असावे, कारण या जगात स्वार्थी तर सगळेच आहे, परंतु तुला निस्वार्थी बनायचे आहे। का आहेस तू इतका उदास? जरा तुझ्या हृदयात झाकून तर बघ, स्वामीच आहे तुझा विश्वास। स्वामी तुला म्हणतात, नेहमी मला इतरत्र शोधू नकोस, इतरत्र तर मी आहेच, परंतु माझे अस्तित्व तुझ्या हृदयात जास्त प्रमाणात आहे। तुझ्या वागण्यात आणि बोलण्यात इतका सरळ आणि तिखटपणा ठेव की स्वार्थी लोक तुझ्या आजूबाजूला सुद्धा भटकणार नाही। भलेही तू एखाद्या रस्त्यावर एकटा असला तरीही चालेल, परंतु तो रस्ता तू सत्याचा निवड। विश्वास ठेव, नेहमी सत्याच्या वाटेवर चालताना कधीही ठेच लागत नाही, धक्काबुक्की होत नाही,
कारण या रस्त्यावर चालणाऱ्या व्यक्तींची गर्दी खूप कमी असते. जर तू इथपर्यंत हा स्वामींचा सुसंवाद ऐकत असेल तर हे वाक्य सत्य आहे की नाही हे सांग. बाळा, एकदा जे लोक सत्पुरुष, संत, महात्मे यांचे भूतकाळ तू पडताळून बघ. मग तुला कळेल की नेहमी संघर्षच माणसाला प्रसिद्ध करतो. मग तुला हा संघर्ष करावाच लागत असेल तरी हरकत नाही, परंतु तुझा स्वाभिमान तू जप. गुरुविना तुला दिशा दाखवणारा कुणी भेटणार नाही. मग तुझा गुरु कोण असेल तर ते तुझे आई वडीलही असू शकतात. फक्त तुला तुझ्या योग्य गुरूंची निवड करायची आहे. भलेही तुला वाटत असेल की तू इतकी स्वामी सेवा करतो तरीही तुझे आयुष्य निराश आहे, पण तू तुझे विचार बदल आणि स्वामींची सेवा तुझ्या हातून करवून घेत आहे यावर तू विश्वास ठेव. स्वामीच तुझ्या हातून हे सर्व घडवून घेत आहेत यावर तू विश्वास ठेव. कारण तुझा कर्मसिद्धांत तुला नाही तर तुझ्या स्वामींना माहीत आहे. तू तुझे कर्म आणि विचारशक्ती इतकी प्रबळ ठेव की तुला जे हवे आहे तेच तुझ्याकडे आकर्षित होईल. तुझे सर्व जीवन स्वामी चरणांवर समर्पित कर आणि त्यातून उरलेले क्षण हे इतरांच्या भल्यासाठी आणि स्वतःसाठी घालव. अशक्य ही शक्य करतील स्वामी. शेवटी तुझे विचारच तुला घडवतात हे तू लक्षात ठेव. श्री स्वामी समर्थ. जर तुम्हाला स्वामींचे हे सुसंवाद ऐकायला आवडत असेल तर रोज आपल्या या चॅनलशी जोडलेले रहा. श्री स्वामी समर्थ.